तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं पूर्ण नाव श्रीकांत विलास बचे, राहणार पातुर्डा, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. बरं, आपण आता तुमच्या या कांद्याच्या क्षेत्रामध्ये उभे आहोत. तर किती एकराचा पट्टा आहे हा? हा 3 एकराचा पट्टा आहे सर. 3 एकराचा पट्टा आहे. आणि तुमच्याकडे हे धन्वंतरी कंपनीचं प्रॉडक्ट आहे, टेक्निक आहे. याचा तुम्ही कशा प्रकारे वापर केला? याचा स्प्रेमधूनच केला, फवारणीमधून वापर केला. हा. तर किती महिन्याचं पीक झालं आता हे? आता हे 3 महिन्याचं झालं जवळपास. 3 महिन्याचं पीक झालं नाही का? आता तुम्ही कांदा लावला आणि तुमच्या आजूबाजूला सुद्धा कांदे लावले लोकांनी, शेतकरी लोकांनी. त्या काही लोकांना आपले प्रोडक्ट माहीत नाही किंवा माहीत असून काही लोकांचा विश्वास नाही. तर त्यांच्या कांदे पिकामध्ये आपल्या कांदे पिकात काय फरक आहे? आपली क्वालिटी दिसून राहिली, हिरवा दिसून राहिला चांगला. म्हणजे हा कांदा पाहून हा त्यांचं मन अंदरच्या अंदर खाऊन राहिलं की आपण RPS 76 किंवा धन्वंतरी टेक्निक वापरायला पाहिजे होतं. हा वापरायला. असं बोलतात ना, हा डायरेक्ट कोणी बोलत नाही. बरोबर आहे. तर हा तुम्हाला जो रिझल्ट आला याच्यावर तुम्ही किती स्प्रे मारले? मग फक्त एकच झाला. एकच झाला. एक मारणार आहे तुम्ही आता? एक आणखी मारणार. तर चालते ना. याचं जर फळ तुम्हाला वाढवायचं असलं तर आमचा सल्ला राहील, तुम्ही एक किट सोडायला, एकरी एक किट, बॅक्टेरियाची किट, जीवाणूची किट, बॅक्टेरियाची किट. हा, त्याचे खूप जबरदस्त रिझल्ट आहे आपल्याकडे. तर हे वापरून तुमचं पूर्णपणे समाधान आहे? हो, समाधान. बाकी लोकांना काय सांगसान तुम्ही, शेतकरी लोकांना? हे वापरा, चांगला आहे. चांगला आहे, वापरा. मागच्या वर्षी मी वापरलं होतं. म्हणजे आपण रसायनमुक्त शेतीकडे वाटचाल करून राहिलो. मागच्या वर्षी मी वापरलं तर मला अर्ध्या एकर बी कमी कांदा होता, तर त्याच्यात एक गाडी कांदा झाला. अच्छा, अर्ध्या एकरामध्ये एक गाडी कांदा झाला तुम्हाला? त्याच्यापेक्षा कमी होतो. आणि त्याच वेळेस बाजूला लोकांना त्यांना 60, 70, 60 असा झाला. असं. बरं, म्हणजे तुम्हाला जवळपास दुप्पटचा अनुभव आला. ठीक आहे, धन्यवाद.